कोल्हापुरात नदी व विहिरीवरील मोटर चोरणाऱ्या टोळीला अटक. कोल्हापुरात नदी तसेच विहिरीवरील मोटर पंप चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. वडंगे रोड परिसरात करवीर पोलिसांनी ही कारवाई केली. करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील कुंभी कासारी नदी परिसर तसेच विहिरीवरील मोटर पंप चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी सुनील सुभाष जाधव राहता आळते तल तासगाव, सूरज बाळू लोंखडे राहता रुकडी तला हातकणंगले, सूरज संपत गुजले व हर्षद विकास पाटोळे राहता रेणावी तला खानापूर अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या 20 मोटारी, 1 वाहन आणि मोबाईल असा एकूण 3,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेले 2-4 महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी करवीर तालुका असेल, पन्हाळा तालुका असेल, अनेक तालुक्यामध्ये नदी आणि विहिरीवरील वीज पंप चोरी जाण्याचं प्रमाण भरपूर होतं. त्या अनुषंगानं काही शेतकरी संघटना किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील, माननीय पोलीस अधीक्षक असतील यांना निवेदन पण दिले होते. याचा तपास करत असताना आम्हाला गोपनीय माहिती मिळाली आणि त्या अनुषंगानं आम्ही त्याचा शोध घेतला असता आम्हाला रेणावी तालुका खानापूर येथील 2 आरोपी आहेत, एक आळते तालुका तासगाव सांगली येथील 1 आरोपी आहे आणि एक रुकडी येथील 1 आरोपी आहे. असे 4 आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी करवीर, पन्हाळा आणि कळे अशा एकूण 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 20 मोटर ज्या चोरीस गेल्या होत्या त्या एकत्र ठेवल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने त्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. ऐन उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शेतकऱ्यांना शेताला पिकांना पाणी देणं गरजेचं असताना त्या काळात मोटर पंप चोरीला जाणं, केबल चोरी जाणं असे प्रकार घडत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही त्या 20 मोटर हस्तगत केलेल्या आहेत. आगामी थोड्याच दिवसात 2-4 दिवसात आम्ही ते कायदेशीर पूर्तता करून त्या मोटर पंप ज्या शेतकऱ्यांचे आहेत त्यांना आम्ही परत देणार आहोत. आणि माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सर असतील किंवा अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार सर असतील, डीवायएसपी क्षीरसागर सर असतील यांचं नेहमी वेळोवेळी आम्हाला अवैध धंद्यांच्या विरोधी असेल किंवा अशा चोरींचा छडा लावण्यासाठी मार्गदर्शन मिळत असतं. त्या अनुषंगानं या मोटरींच्या तपासामध्ये अजून कोण चोरीला गेलेल्या काही मोटर पंप भेटतात का याची चौकशी चालू आहे. अजून आरोपी अटकेमध्ये आहेत. त्याचबरोबर काही केबल्स वायर चोरल्या गेलेल्या आहेत त्याच्या आणि जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्याचं ऑइल वगैरे चोरलं गेलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत आहोत आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर त्याचा छडा लावून शेतकऱ्यांना लवकर कशी मदत होईल याचा प्रयत्न करत आहोत. या आरोपीची नेमकी नावं काय आहेत आणि कशा पद्धतीने यांची मदत होते? यामध्ये सुनील जाधव हा आरोपी आहे आळते तासगाव इथला, सूरज बाळू लोखंडे आरोपी आहे रुकडी इथला आणि सूरज संपत गुजले आणि हर्षद पाटोळे हे 2 आरोपी आहेत रेणावी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील. यांची मोडस अशी होती की एक ती इंडिका कार वापरत होती, ती आम्ही जप्त केलेली आहे, ताब्यात घेतलेली आहे आणि एक 2 व्हीलर होती. 2 व्हीलरनं ती मोटर पंप काढून घ्यायचा आणि रोडवर थांबलेल्या इंडिका कारमध्ये ते मोटर पंप ठेवायचे आणि रात्रीच्या काळात त्या चोऱ्या करत होते आणि ते घेऊन जायचे. अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. अगदी 15 HP पर्यंतचे मोटर पंप आहेत ज्याची मार्केटला किंमत 1.5 लाख रुपये आहे. अशा प्रकारचे अनेक मोठे छोटे पंप आम्ही हस्तगत केलेले आहेत. अजून काही चोऱ्या केलेल्या आहेत का, अजून काही ठिकाणी मोटर पंप चोरले गेले आहेत ते मिळत आहेत का या अनुषंगाने तपास करत आहोत. हा नेमकी गुन्हा कसा नेमका उघडकीस आला नेमकी? आम्ही या अनुषंगाने चौकशी करत असताना यातील काही मोटर पंप विक्रीकरिता वडंगे परिसरात येत आहे त्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आम्ही गोपनीय बातमीदार नेमले होते. आमचे डीबी पथक यासाठी सतर्क होतं आणि डीबी पथकांनी ती माहिती घेऊन त्याच्यावर वर्कआउट करून त्या पद्धतीने तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे. या गुन्हेगारांनी काय पार्श्वभूमी नेमकी? अजून तरी एका गुन्हेगारावर फक्त 376 सारखा रेप केसचा गुन्हा आहे. बाकी प्रॉपर्टी अफेन्सचे अजून तरी गुन्हे नाही आहेत. अधिक आम्ही तपास करत आहोत. कशासाठी नेमकी हा गुन्हा केला असं काही त्यांनी सांगितलं? अलीकडं काही गुन्हेगार हे चैनीला पैसे मिळावेत, उपजीविकेला पैसे मिळावेत, काही गोष्टीला काही कारण नाहीये. म्हणजे चोरी करण्याचा उद्देश हा कोणताही शेतकरी सुद्धा हा त्याच्या उपजीविकेसाठी मोटर पंप असेल, केबल्स असेल याच्या माध्यमातून शेतांना पाणी देण्याकरता त्याचा वापर करत असतो. परंतु रात्रीच्या वेळेला आता ऑटो असतात किंवा रात्रीच्या वेळेला लाईटचं येण्या जाण्याचं टायमिंग फ्लक्च्युएशन असतं. त्यामुळे निश्चित सांगता येत नाही. केबल्स किंवा मोटर सुद्धा रात्रीच्या वेळेला चालू स्थितीमध्ये सुद्धा काढण्याचे प्रकार घडलेले आहेत. यांनी हा सध्या हे दुसऱ्या ठिकाणी मोटर्स विकायच्या आणि त्यातून येणाऱ्या पैशावरती चैनी करायची हाच उद्देश यामध्ये दिसून येतो आतापर्यंत. आणि याच्या पुढे अशा पद्धतीच्या चोऱ्या कमी व्हाव्यात यासाठी शेतकऱ्यांना काय? माझी एक विनंती आहे सरांना, सर्व शेतकऱ्यांना, बऱ्यापैकी ऑटोमोबाईल वापरलेले आहेत, ऑटो आहेत, मोबाईल ऑटो आहेत,
त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शेतकरी हे मोटर पंप चालू आहे बंद आहे अनेक दिवस पाहत नाहीत. तर शक्यतो मोटर पंप ज्या ठिकाणी विहिरीवर असेल नदीवर असेल बसवलेले आहेत त्या ठिकाणी किमान संयुक्तिकरित्या ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून पण आम्ही गस्त चालू केलेली आहे. काही लोकांना अलर्ट केलेला आहे. पोलीस सुद्धा त्या ग्रामीण परिसरात पेट्रोलिंग करतात, परंतु नदी किनारी किंवा विहिरीवरती जायला अरुंद रस्त्यातून शक्य होत नाही प्रत्येक पोलिसांना दररोज रात्री त्या ठिकाणी जाणं. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना सुद्धा असे संशयित लोक कोण आढळले, काही माहिती मिळाली तर पोलिसांशी संपर्क साधायचा आहे आणि आपले जे मोटर पंप चालू आहेत चालू स्थितीत आहेत का याची वेळोवेळी शेतकऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी खात्री करणं गरजेचं आहे.